देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटले तसं संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी अमित शहांवर निशाणा साधलाय। शहा यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे अश्रूंचे शिंतोडे असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। तर दिपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेले आहेत। त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत, अश्रूंचे शिंतोडे पडलेले आहेत। महान जहाल लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्याचा जो घाट घातलाय, आता त्यांचे कोणीतरी वंशज आहेत म्हणतात, एक जे शिंदे गटामध्ये आहेत, त्यांनी म्हणे यात राजकारण आणू नका सांगितलंय। मग अमित शहा कोण आहेत? अमित शहा हे काय बाबा आमटे आहेत का? काय शिवाजीराव पटवर्धन आहेत? कोण आहेत? नैतिक दृष्ट्या हे अधपतन आहे। अमित भाई शहा यांचं कर्तृत्व काय आहे हे देशाने बघितलंय आणि ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी अभिजित दिपकेला थेट विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं गुणगौरव केला, त्यांच्या बुद्धीचा क्यू संजय राऊत तुम्हाला आला नाही का? पुणेकरांनी अजित डोभाल यांची योग्य निवड या पुरस्कारासाठी केलेली आहे आणि अमित भाई शहा यांच्या हस्ते या पुरस्काराचा वितरण केलं जाणार आहे, त्याचं प्रदान केलं जाणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे। परंतु ज्या अभिजित दिपकेचं कौतुक करताना तुम्ही देवदेवतांचा अपमान करताय, अभिजित दिपकेला थेट विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं गुणगौरव गाताय, त्यावेळेला उद्धवजींच्या बुद्धीची संजय राऊतांनी कीव केली पाहिजे।